जय बाळू मामा. मामा म्हणतात, बाळा, आजचा हा संदेश ऐकताना मन शांत ठेव, कारण हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुझ्या मनात आता काय चालू आहे ते सगळं माहीत आहे मला. खूप चिंतेत दिसतोस तू. बाहेरून हसतो पण मनात वेदनेचं डोंगर आहेस. किती विचार करतो, किती सहन करतो आणि किती रडतो. तुला वाटतंय का एवढा सगळा त्रास तुलाच का? अरे वेड्या बाळा, तुला तर मी खूप मोठ्या यशासाठी निवडलेले आहे. तुझ्यासाठी पुढे खूप मोठे काहीतरी सुचवलेले आहे. मग ती गोष्ट मिळवण्यासाठी संघर्षही तितकाच मोठा असेल ना. तुझा कठीण काळ आता संपण्याच्या मार्गावरच आहे. ज्या गोष्टीमुळे तू एवढ्या दिवस एवढ्या त्रासात होता त्या गोष्टी आता संपणार आहे. बाळा, लोक तुझ्यावर खूप जळू लागले. तुझ्या पाठीमागे खूप कुजबूज चालू झालेले आहे. ते लोक तुझ्या कामात अडथळे आणण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. पण तू खरेपणाने वाग. सत्यासमोर कोणाचीही योजना सफल होत नाही. तुझ्या मनात एक इच्छा आहे जी तू कोणालाच सांगितलेली नाही, पण ती इच्छा माझ्यापर्यंत पोहोचली आहे आणि योग्य वेळ आल्यावर तिचा मार्ग मोकळा होईल. बाळा, तू का हार मानण्याचा एवढा विचार करतोस? तुला असे वाटू नको देऊ की आता काहीच होणार नाही. अडचणींच्या वेळी एक आशेचा किरण दाखवणारा मी आहे ना तुझ्यासोबत. येणाऱ्या काही दिवसातच तुला काही नवीन संधी मिळू शकते. सुरुवातीला ते काम तुला खूप छोटे वाटेल, पण तेच काम तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. त्याच कामात तुझी प्रगती होणार आहे. घर आनंदाने भरून जाणार आहे. भांडणे कमी होतील. नवीन नाती जोडशील. बस थोडा संयम ठेव. तुझ्या आयुष्यात आलेले दुःख कायमचे नाही. जसे दिवसानंतर रात्र होते तसेच तुझे संकटही थांबणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, वाईट कर्मापासून दूर राहा आणि चांगले कर्म करत राहा. चांगले कर्म करणाऱ्यावरच माझी कृपा असते. तू एकटा नाही, तुझ्यासोबत कायम मी आहे. तुझ्या एका हाकेवर धावून येईल मी. तू फक्त हाक मारून तर बघ. नकारात्मक विचार डोक्यात पण येऊ देऊ नकोस. स्वतःवरचा विश्वास डगमगू नकोस आणि तुझ्या बाळूमामांचा नाम जप करत राहा. तुझ्या जीवनात चांगले दिवस येणार आहे. फक्त थोडा धीर ठेव. तुझी वेळ नक्कीच बदलेल. आता माझं नाव घे आणि जाऊ दे मला. तुझा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर.